प्रश्न क्रमांक पहिला, मानवी शरीरात खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची सर्वात जास्त आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ऑक्सिजन या मूलद्रव्याची मानवी शरीरात सर्वात जास्त आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक दुसरा, सोयाबीन मध्ये किती टक्के प्रथिन असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 40% सोयाबीन मध्ये प्रथिन असते. प्रश्न क्रमांक तिसरा, मनी भवन संग्रहालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे मनी भवन संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक चौथा, नेहरू तारांगण खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे नेहरू तारांगण आहे. प्रश्न क्रमांक 5, 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर केरळ हे राज्य 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झाले होते. प्रश्न क्रमांक 8, मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नाना जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना ही मुंबईत झाली नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मित्रमेळा या संस्थेची स्थापना मुंबईत झाली नाही. प्रश्न क्रमांक 10, मित्रमेळा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1990 या वर्षी मित्रमेळा या संस्थेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 11, भाभा अणुसंशोधन ही महत्त्वाची संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे भाभा अणुसंशोधन संस्था ही महत्त्वाची संस्था आहे. प्रश्न क्रमांक 12, नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 20 जुलै 1969 या वर्षी नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. प्रश्न क्रमांक 13, रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दुसरा रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिली मोनोरेल कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे भारतातील पहिली मोनोरेल सुरू झाली. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय लघु उद्योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 30 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ईशान मंथन उत्सवाचे उद्घाटन केले? कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ईशान मंथन उत्सवाचे उद्घाटन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सांस्कृतिक मंत्रालयाने ईशान मंथन उत्सवाचे उद्घाटन केले.
प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोण मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सुजाता मनोहर ह्या मुंबई हायकोर्टाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश महिला होत्या. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील पहिली महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नीला सत्यनारायण ह्या महाराष्ट्रातील पहिला महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव परपोळी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव परपोळी आहे. प्रश्न क्रमांक 20 महात्मा गांधी यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हटले. प्रश्न क्रमांक 21 अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुक्तागिरी धबधबा हा अमरावती जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने आदर्श कॉलनी उपक्रम सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ओडिशा या केंद्रशासित प्रदेशाने आदर्श कॉलनी उपक्रम सुरू केला. प्रश्न क्रमांक 23 केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी कोणत्या फळाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आंबा या फळाची केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी फळाची जात आहे. प्रश्न क्रमांक 24 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 8 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षर दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 7 महाराष्ट्रात कटक मंडळे आहेत. प्रश्न क्रमांक 27 पुणे शहर संकुल मध्ये किती कटक मंडळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 पुणे शहर संकुल मध्ये कटक मंडळे आहेत. प्रश्न क्रमांक 28 12 ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 29 जागतिक शिक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 5 सप्टेंबर या दिवशी जागतिक शिक्षण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 30 जगातील सर्वाधिक सोन्याची मागणी नोंदविणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भारत हा देश जगातील सर्वाधिक सोन्याची मागणी नोंदविणारा देश आहे. प्रश्न क्रमांक 31 जागतिक रेबीज दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 32 राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 33 जागतिक पशु व प्राणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 4 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पशु व प्राणी दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही। प्रश्न क्रमांक 35 संयुक्त राष्ट्र संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 193 देश संयुक्त राष्ट्र संघटनेत सदस्य आहेत। प्रश्न क्रमांक 36 संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय आहे। प्रश्न क्रमांक 37 संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा सदस्य देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दक्षिण सुदान हा देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा देश आहे। प्रश्न क्रमांक 38 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1945 या वर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र राज्य राखीव बलाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1948 या वर्षी महाराष्ट्र राज्य राखीव बलाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 40 आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ॲडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोलकाता येथे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 2 ध्वज दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 डिसेंबर या दिवशी ध्वज दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 3 भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 25 भारतात सध्या उच्च न्यायालये आहेत। प्रश्न क्रमांक 4 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना खालीलपैकी कोणाद्वारे शपथ दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्यपालद्वारे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ दिली जाते। प्रश्न क्रमांक 5 पुढीलपैकी कोणते सर्वात जुने उच्च न्यायालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोलकाता उच्च न्यायालय हे सर्वात जुने उच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदाची शपथ देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्याचे राज्यपाल हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदाची शपथ देतात। प्रश्न क्रमांक 7 भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाद्वारे नेमले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपतीद्वारे भारतात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नेमले जातात। प्रश्न क्रमांक 8 लडाख कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जम्मू काश्मीर या क्षेत्रात लडाख उच्च न्यायालयाच्या आहे। प्रश्न क्रमांक 9 भारतातील पहिले उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या
ठिकाणी स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 10 अंदमान आणि निकोबार बेटांची न्यायिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोलकाता ही अंदमान आणि निकोबार बेटांची न्यायिक राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 11 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपतीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 12 भारताचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या दिवशी अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 28 जानेवारी 1950 या वर्षी भारताचे सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 13 भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हरिलालजी कानिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक 14 भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारताच्या कोणत्या अनुच्छेदानुसार करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अनुच्छेद 124 नुसार भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 15 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्राचा विस्तार करण्याचा अधिकार संसद यांना आहे. प्रश्न क्रमांक 16 जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदे रिक्त असतात तेव्हा भारताचे राष्ट्रपती पद कोणाकडे असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सरन्यायाधीशाकडे. जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदे रिक्त असतात तेव्हा भारताचे राष्ट्रपती पद असते. प्रश्न क्रमांक 17 सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संसद यांना सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 18 भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती काळ पदावर राहू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नियुक्त झाल्यापासून वयाच्या 65 वर्षापर्यंत भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदावर राहू शकतात. प्रश्न क्रमांक 19 सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सरन्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 20 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नियुक्तीचे वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 65 वर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नियुक्तीचे वय आहे. प्रश्न क्रमांक 21 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संसद यांना सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोण एखाद्या राज्याची विधान परिषद रद्द करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संसद एखाद्या राज्याची विधान परिषद रद्द करू शकतो. प्रश्न क्रमांक 23 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लाल बहादूर शास्त्री हे 1965 वेळी भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान होते.
प्रश्न क्रमांक 24 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 25 संसदेमध्ये पहिले लोकपाल विधेयक खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1968 या वर्षी संसदेमध्ये पहिले लोकपाल विधेयक मांडण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 26 पंतप्रधानांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारताचे राष्ट्रपतीद्वारे पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 27 भारतात एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रश्न क्रमांक 28 वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत लिहिले. प्रश्न क्रमांक 29 हर घर तिरंगा कार्यक्रमानुसार खालीलपैकी कोणती संस्था राष्ट्रध्वज फडकावू शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सरकारी इमारती खासगी कार्यालय आणि निवासस्थाने ही संस्था हर घर तिरंगा कार्यक्रमानुसार राष्ट्रध्वज फडकावू शकते. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या दिवशी भारताचे राष्ट्रीय चिन्ह स्वीकारले गेले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 26 जानेवारी 1950 या दिवशी राष्ट्रीय चिन्ह स्वीकारले गेले. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या तारखेला भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकारले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 22 जुलै 1947 या दिवशी संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकारले. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1950 या वर्षी भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 33 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3 वर्ष राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ आहे. प्रश्न क्रमांक 34 भारतात विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर केंद्रीय गृहमंत्री हे भारतात विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 35 भारतीय संविधानाने मोफत शिक्षणाचा अधिकार किती वर्षापर्यंत दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 6 ते 14 वर्षापर्यंत भारतीय संविधानाने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला आहे. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्रदान करते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्रदान करते. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2013 नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत करण्यात आला. प्रश्न क्रमांक 38 पुढीलपैकी कोणती घटना दुरुस्ती शिक्षणाच्या अधिकारासाठी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 86वी घटना दुरुस्ती शिक्षणाच्या अधिकारासाठी केली आहे.
प्रश्न क्रमांक 39 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पहिली अनुसूचीमध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशाची यादी दिली आहे। प्रश्न क्रमांक 40 राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे येथे राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे। प्रश्न क्रमांक 1 पंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? पंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2000 ते 2001 या वर्षी पंतप्रधान ग्रामोद्योग योजना सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 2 भारतीय नौदल प्रमुखास काय म्हणतात? भारतीय नौदल प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ॲडमिरल हे भारतीय नौदल प्रमुखास म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 4 डिसेंबर 2023 रोजी कितवा नौदल दिन साजरा करण्यात आला? 4 डिसेंबर 2023 रोजी कितवा नौदल दिन साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 52वा 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन साजरा करण्यात आला। प्रश्न क्रमांक 4 वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते? वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना केली जाते। प्रश्न क्रमांक 5 भारतात सध्या कितवा वित्त आयोग सुरू आहे? भारतात सध्या कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 15वा भारतात सध्या वित्त आयोग सुरू आहे। प्रश्न क्रमांक 6 शिल्क-या-राम बोगदा हा बोगदा कोणत्या राज्यात आहे? शिल्क-या-राम हा बोगदा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तराखंड या राज्यामध्ये शिल्क-या-राम बोगदा आहे। प्रश्न क्रमांक 7 कोणत्या राज्याने गृहलक्ष्मी योजना सुरू केली? कोणत्या राज्याने गृहलक्ष्मी योजना सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कर्नाटक या राज्याने गृहलक्ष्मी योजना सुरू केली। प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस श्वास प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस श्वास प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बारामती या ठिकाणी पोलीस श्वास प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे। प्रश्न क्रमांक 9 इंडिया पीस फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? इंडिया पीस फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर अब्दुल कलाम आझाद हे इंडिया पीस फ्रीडम या ग्रंथाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी कोटा वाढवून 27% केला? खालीलपैकी कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी कोटा वाढवून 27% केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गुजरात या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी कोटा वाढवून 27% केला। प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रात गिधाड संवर्धन केंद्र कोठे सुरू आहे? महाराष्ट्रात गिधाड संवर्धन केंद्र कोठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात गिधाड संवर्धन केंद्र सुरू आहे।
प्रश्न क्रमांक 12 मंत्रिमंडळाने भारतात कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केला? मंत्रिमंडळाने भारतात कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 23 ऑगस्ट हा दिवस मंत्रिमंडळाने भारतात राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केला. प्रश्न क्रमांक 13 10व्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 10व्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अजय चिटणीस हे 10व्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 14 शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अस्थिमज्जा या अवयवात शरीराच्या लाल पेशी तयार होतात. प्रश्न क्रमांक 15 शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य शासन आपल्या दारी राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 16 राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गुजरात या राज्यामध्ये राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या शहराने UK भारत संरक्षण आणि लष्करी तंत्रज्ञान सहकार्य कार्यशाळा आयोजित केली आहे? कोणत्या शहराने UK संरक्षण आणि लष्करी तंत्रज्ञान सहकार्य कार्यशाळा आयोजित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लंडन या शहराने UK भारत संरक्षण आणि लष्करी तंत्रज्ञान सहकार्य कार्यशाळा आयोजित केली आहे. प्रश्न क्रमांक 18 मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सरकारने कोणती समिती नेमली? मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी कोणती समिती नेमली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संजय शिंदे समिती मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सरकारने नेमली. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील काच उद्योगासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील काच उद्योगासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ओगलेवाडी हे ठिकाण महाराष्ट्रातील काच उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस केली. प्रश्न क्रमांक 21 रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. प्रश्न क्रमांक 22 ग्रामपंचायतीच्या कार्यावर कोणाचे देखरेख व नियंत्रण असते? ग्रामपंचायतीच्या कार्यावर कोणाचे देखरेख व नियंत्रण असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंचायत समितीचे ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक 23 भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते.
प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25 भारतीय संस्थानाचे विलीनीकरण कोणी केले? भारतीय संस्थानाचे विलीनीकरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय संस्थानाचे विलीनीकरण केले. प्रश्न क्रमांक 26 राज्याचे धन विधेयक प्रथम कोठे मांडले जाते? राज्याचे धन विधेयक प्रथम कोठे मांडले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विधानसभामध्ये राज्याचे धन विधेयक प्रथम मांडले जाते. प्रश्न क्रमांक 27 अपार ओळखपत्र कोणासाठी तयार होणार आहे? अपार ओळखपत्र कोणासाठी तयार होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विद्यार्थ्यांसाठी अपार ओळखपत्र तयार होणार आहे. प्रश्न क्रमांक 28 मेरा युवा भारत हा उपक्रम कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात येणार आहे? मेरा युवा भारत हा उपक्रम कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 31 ऑक्टोबर पासून मेरा युवा भारत हा उपक्रम सुरू होणार आहे. प्रश्न क्रमांक 29 भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणते आहे? भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगीत आहे. प्रश्न क्रमांक 30 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? विधानसभेत समान मत पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सभापती यांना विधानसभेत समान मत पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी 2023 पुरस्कार मिळाला? महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी 2023 पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई या शहराला महाराष्ट्रातील ट्री सिटी 2023 पुरस्कार मिळाला. प्रश्न क्रमांक 32 भारतामध्ये राष्ट्रपतींची निवड कोणत्या प्रकारे केली जाते? भारतामध्ये राष्ट्रपतीची निवड कोणत्या प्रकारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवड केली जाते. प्रश्न क्रमांक 33 इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ई कॉमर्स असे इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 34 माहिती अधिकार कायदा हा कधी अस्तित्वात आला? माहिती अधिकार कायदा हा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2005 या वर्षी माहिती अधिकार कायदा हा अस्तित्वात आला. प्रश्न क्रमांक 35 केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या राज्यात जाम राणी धरण प्रकल्प मंजूर केला आहे? केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या राज्यात जाम राणी धरण प्रकल्प मंजूर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उत्तराखंड या राज्याने जाम राणी धरण प्रकल्प मंजूर केला आहे. प्रश्न क्रमांक 36 भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य कधी बनला? भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य कधी बनला?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1945 या वर्षी भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य बनला. प्रश्न क्रमांक 37. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 24 सप्टेंबर 2023 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 24 सप्टेंबर 2023 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 150 वर्ष. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 24 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण झाले. प्रश्न क्रमांक 38. मुख्यमंत्री सभागृह योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने लागू केली? मुख्यमंत्री सभागृह योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. ओडिशा या राज्याने मुख्यमंत्री सभागृह योजना लागू केली. प्रश्न क्रमांक 39. निरोगी शरीराचे तापमान किती असते? निरोगी शरीराचे तापमान किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 37 अंश सेल्सिअस निरोगी शरीराचे तापमान असते. प्रश्न क्रमांक 40. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मज्जासंस्था या भागास पोलिओ रोग इजा करतो. अंक पहिला. खालीलपैकी कोणती भाषा त्रिपुरामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. बंगाली ही भाषा त्रिपुरामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. प्रश्न क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतात पंचायत निवडणूक लढवण्याचे किमान किती वय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 21 वर्ष भारतात पंचायत निवडणूक लढविण्याचे किमान वय आहे. प्रश्न क्रमांक 4. पंचायती राज व्यवस्था असलेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राजस्थान हे राज्य पंचायत राज व्यवस्था असलेले पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 5. जिल्हा परिषद भंग कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राज्य सरकार जिल्हा परिषद भंग करू शकतो. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतीचे कार्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. वाहतूक सुविधा हे ग्रामपंचायतीचे कार्य नाही. प्रश्न क्रमांक 7. 1948 मध्ये भारताच्या अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. होमी भाभा यांनी 1857 मध्ये भारताच्या अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या तारखेला इस्रोची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 15 ऑगस्ट 1969 या तारखेला इस्रोची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1950 या वर्षी भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 10. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची नियुक्ती कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राज्यपाल हा मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची नियुक्ती करतो.
प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणाला राज्याची विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्यपाल यांना राज्याची विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोण राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक 13 भारतातील पहिली सार्वजनिक निवडणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1991 या वर्षी भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली। प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पश्चिम बंगाल या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत। प्रश्न क्रमांक 15 भारतात राजकीय पक्षांना कोणाद्वारे मान्यता दिली जाते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारतीय निवडणूक आयोग यांच्याद्वारे भारतात राजकीय पक्षांना मान्यता दिली गेली आहे। प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोण भारताचे अर्थमंत्री राहिलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर V.K. कृष्ण मेनन हे भारताचे अर्थमंत्री राहिलेले नाही। प्रश्न क्रमांक 17 हत्ती कोणत्या भारतीय राजकीय पक्षाचे प्रतीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बहुजन समाज पार्टी याचे हत्ती भारतीय राजकीय पक्षाचे प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक 18 लोकप्रतिनिधित्व कायदा कधी मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1991 या वर्षी लोकप्रतिनिधित्व कायदा मंजूर झाला। प्रश्न क्रमांक 19 राज्याचे मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोणाला संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संबंधित राज्याचे राज्यपाल यांना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आपला राजीनामा देऊ शकतात। प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रामधील व्यापाराचे नियम हाताळणारी खालीलपैकी कोणती एक जागतिक आंतरराष्ट्रीय संघटना आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जागतिक व्यापार संघटना ही राष्ट्रामधील व्यापाराचे नियम हाताळणारी एक जागतिक आंतरराष्ट्रीय संघटना आहे। अंक पहिला खालीलपैकी कुंडूज शहर कोणत्या देशात वसलेले आहे? खालीलपैकी कुंडूज शहर कोणत्या देशात वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अफगाणिस्तान या देशामध्ये कुंडूज शहर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? खालीलपैकी राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुख्य सचिव हा राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक 3 विद्येच्या लाभाविषयी हा ग्रंथ कोणाचा आहे? विद्येच्या लाभाविषयी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा विद्येच्या लाभाविषयी हा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 4 शून्य लब्धी हा ग्रंथ कोणाचा आहे? शून्य लब्धी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बाळशास्त्री जांभेकर यांचा शून्य लब्धी हा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 5 बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कोण होते? बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते।
प्रश्न क्रमांक 6 शासन व रयत अशी महसूल वाटप पद्धत कोणत्या पद्धतीत होती? शासन व रयत अशी महसूल वाटप पद्धत कोणत्या पद्धतीत होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रयतवारी पद्धतीत शासन व रयत अशी महसूल वाटप पद्धत होती। प्रश्न क्रमांक 7 देशात किती टक्के प्रदेशात कायमधारा पद्धत लागू करण्यात आली होती? देशातील किती टक्के प्रदेशात कायमधारा पद्धत लागू करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 19% प्रदेशात देशात कायमधारा पद्धत लागू करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 8 सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची अचूक तारीख ओळखा। सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची अचूक तारीख ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 सप्टेंबर 1873 ही सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची अचूक तारीख आहे। प्रश्न क्रमांक 9 हिंदू प्रकाश पत्र कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? हिंदू प्रकाश पत्र कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1873 या वर्षी हिंदू प्रकाश पत्र सुरू करण्यात आले। प्रश्न क्रमांक 10 हिंदू प्रकाश पत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित करण्यात आले होते? हिंदू प्रकाश पत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होत असे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या ठिकाणाहून हिंदू प्रकाश पत्र प्रकाशित होत असे। प्रश्न क्रमांक 11 ज्ञानसिंधू पत्र कोणत्या वर्षी सुरू झाले? ज्ञानसिंधू पत्र कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1842 या वर्षी ज्ञानसिंधू पत्र सुरू झाले। प्रश्न क्रमांक 12 तरुण मराठा पत्र कोठून प्रकाशित करण्यात आले? तरुण मराठा पत्र कोठून प्रकाशित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोल्हापूर येथून तरुण मराठा पत्र प्रकाशित करण्यात आले। प्रश्न क्रमांक 13 तरुण मराठा पत्र कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आले? तरुण मराठा पत्र कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1920 या वर्षी तरुण मराठा पत्र प्रकाशित करण्यात आले। प्रश्न क्रमांक 14 कोणी मराठी भाषेतील महात्मा गांधी यांचे पहिले चरित्र लिहिले? कोणी मराठी भाषेतील महात्मा गांधी यांचे पहिले चरित्र लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अवंतिका गोखले यांनी मराठी भाषेतील महात्मा गांधी यांचे पहिले चरित्र लिहिले। प्रश्न क्रमांक 15 सत्याग्रही महाराष्ट्र या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? सत्याग्रही महाराष्ट्र या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर प्रेमा कंटक हे सत्याग्रही महाराष्ट्र या पुस्तकाच्या पहिल्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक 16 पुणे येथे संस्कृत महाविद्यालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? पुणे येथे संस्कृत महाविद्यालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1821 या वर्षी पुणे येथे संस्कृत महाविद्यालय स्थापन करण्यात आले। प्रश्न क्रमांक 17 बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1816 या वर्षी बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली होती।
प्रश्न क्रमांक 18 सायमन कमिशन मुंबई येथे कोणत्या दिवशी स्थापन करण्यात आली? सायमन कमिशन मुंबई येथे कोणत्या दिवशी स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 फेब्रुवारी 1928 या वर्षी सायमन कमिशन मुंबई येथे स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 19 डिसेंबर 1925 मध्ये कोणाची निवड केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य म्हणून करण्यात आली? डिसेंबर 1925 मध्ये कोणाची निवड केंद्रीय कायदेमंडळ सदस्य म्हणून करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विठ्ठलभाई पटेल यांची निवड डिसेंबर 1925 मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य म्हणून करण्यात आली. प्रश्न क्रमांक 20 डिसेंबर 1922 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? डिसेंबर 1922 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गया या ठिकाणी डिसेंबर 1922 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. प्रश्न क्रमांक 21 घटना तयार करण्यासाठी नेमलेल्या नेहरू समितीने आपले काम कोणत्या ठिकाणाहून सुरू केले? घटना तयार करण्यासाठी नेमलेल्या नेहरू समितीने आपले काम कोणत्या ठिकाणाहून सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अलाहाबाद या ठिकाणाहून घटना तयार करण्यासाठी नेमलेल्या नेहरू समितीने आपले काम सुरू केले. प्रश्न क्रमांक 22 1888 या वर्षी सर ही पदवी ब्रिटिश सरकारने कोणाला प्रदान केली? 1888 या वर्षी सर ही पदवी ब्रिटिश सरकारने कोणाला प्रदान केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सर सय्यद अहमद खान यांना 1888 या वर्षी सर ही पदवी ब्रिटिश सरकारने प्रदान केली. प्रश्न क्रमांक 23 अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1904 या वर्षी अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 24 परमहंस सभा कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? परमहंस सभा कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1849 या वर्षी परमहंस सभा स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 25 सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 26 महात्मा फुले यांच्याबद्दल समाज क्रांतिकारक असे कोणी म्हटले? महात्मा फुले यांच्याबद्दल समाज क्रांतिकारक असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल समाज क्रांतिकारक असे म्हटले. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अग्रणी म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अग्रणी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अग्रणी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28 पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माची स्वीकार कोणत्या वर्षी केला? पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1883 या वर्षी पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.
प्रश्न क्रमांक 29 कोणत्या सदनाशी पंडिता रमाबाई संबंधित नव्हत्या? कोणत्या सदनाशी पंडिता रमाबाई संबंधित नव्हत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आनंद सदनाशी पंडिता रमाबाई संबंधित नव्हत्या। प्रश्न क्रमांक 30 भरली घागर हा काव्यसंग्रह कोणी दिला आहे? भरली घागर हा काव्यसंग्रह कोणी दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लक्ष्मीबाई टिळक यांनी भरली घागर हा काव्यसंग्रह दिला आहे। प्रश्न क्रमांक 31 कोणती घटना 23 नोव्हेंबर 1919 रोजी पार पडली? कोणती घटना 23 नोव्हेंबर 1919 रोजी पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पहिली खिलाफत परिषद ही घटना 23 नोव्हेंबर 1919 रोजी पार पडली। प्रश्न क्रमांक 32 चितगाव कट कोणत्या वर्षी घडवून आणण्यात आला? चितगाव कट कोणत्या वर्षी घडवून आणण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1930 या वर्षी चितगाव कट घडवून आणण्यात आला। प्रश्न क्रमांक 33 आर्य समाजाने खालीलपैकी कोणत्या वर्षी मुलींसाठी कन्या महाविद्यालय सुरू केले? आर्य समाजाने खालीलपैकी कोणत्या वर्षी मुलींसाठी कन्या महाविद्यालय सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1996 या वर्षी आर्य समाजाने मुलींसाठी कन्या महाविद्यालय सुरू केले। प्रश्न क्रमांक 34 पुणे या ठिकाणाहून कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले नाही? पुणे या ठिकाणाहून खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भगवा झेंडा हे वृत्तपत्र पुणे या ठिकाणाहून सुरू करण्यात आले नाही। प्रश्न क्रमांक 35 डेक्कन रयत संघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? डेक्कन रयत संघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1916 या वर्षी डेक्कन रयत संघाची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 36 3 ऑक्टोबर 1918 रोजी पुणे येथे कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले? 3 ऑक्टोबर 1918 रोजी पुणे येथे कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डेक्कन रयत हे वृत्तपत्र 3 ऑक्टोबर 1918 रोजी पुणे येथे सुरू करण्यात आले। प्रश्न क्रमांक 37 विश्वबंधू हे पत्र कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? विश्वबंधू हे पत्र कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1911 या वर्षी विश्वबंधू हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले। प्रश्न क्रमांक 38 कीर्ती किसान पक्ष साम्यवादी नेत्यांनी कोणत्या प्रांतात स्थापन केला होता? किसान कीर्ती पक्ष साम्यवादी नेत्यांनी कोणत्या प्रांतात स्थापन केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंजाब या प्रांतात कीर्ती किसान पक्ष साम्यवादी नेत्यांनी स्थापन केला होता। प्रश्न क्रमांक 39 गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1913 या वर्षी गदर पार्टीची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 40 राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1917 या वर्षी राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना करण्यात आली।
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.